स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर. नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थ सारामृत या पवित्र ग्रंथातील पहिला अध्याय ऐकणार आहोत. स्वामीच्या दिव्य अवताराची आणि अक्कलकोट येथे प्रकट होण्याची अद्भुत कथा आहे. ही कथा श्रद्धेने आणि भावनेने ऐका. स्वामीची कृपा निश्चित तुमच्यावर होईल. स्वामी समर्थ सारामृत अध्याय पहिल्या अध्यायात मुख्यात स्वामीचे दिव्य स्वरूप, अवतार आणि अक्कलकोट येथे प्रकट होणे याचे वर्णन केले आहे. स्वामीचा अवतार. स्वामी समर्थ हे परमेश्वराचा अवतार मानले जातात. ते अनादि अनंत आणि सर्वज्ञ आहेत. भक्ताच्या उद्धारासाठी त्यांनी पृथ्वीवर अवतार धारण केले. अक्कलकोट येथे आगमन. स्वामी अक्कलकोट येथे येऊन वडाच्या झाडाखाली बसले. त्यांचा वेश साधा होता, पण तेज विलक्षण होते. लोकांना सुरुवातीला त्याची महिमा कळली नाही. काही लोकांना त्यांना वेडा समजले, तर काहींनी त्यांच्या अंगी असामान्य शक्ती जाणवली. स्वामी कधी शांत, कधी कठोर वागून लोकांची परीक्षा घेत. जो कोणी श्रद्धेने पुढे आला त्याला स्वामी आशीर्वाद दिला. अनेकांना संकटातून मुक्त केले. त्याने हळूहळू त्यांची कीर्ती पसरली. अध्याय पहिला आपल्याला शिकवतो, संतांना ओळखण्यासाठी शुद्ध मन आणि श्रद्धा आवश्यक आहे. देव आपल्या समोर असतो, पण आपण ओळखत नाही. म्हणूनच पूर्ण विश्वासाने जपा. श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसऱ्यामध्ये स्वामीची भक्तीवरील कृपा आणि त्यांची अलौकिक लीला याचे वर्णन केलेले आहे. एकदा एक गरीब ब्राह्मण स्वामीच्या दर्शनासाठी आला. त्याच्या घरी अन्न नव्हते. परिस्थिती कठीण होती. तो काही बोलण्याआधीच स्वामी म्हणाले, तुझी चिंता मला ठाऊक आहे. जा, उद्या तुझ्या घरी भरपूर अन्न येईल. ब्राह्मणाला आश्चर्य वाटले, पण दुसऱ्याच दिवशी त्याला अनपेक्षित मदत मिळाली. घरातील संकट दूर झाले. अशा अनेक लीलांनी स्वामींनी दाखवून दिले की ते केवळ संत नाहीत, तर सर्वज्ञ दयाळू परमेश्वर आहेत. काही जण त्यांच्या चमत्कारांची परीक्षा घ्यायला येत, पण स्वामी त्यांच्या मनातील अहंकार ओळखत आणि योग्य वेळी त्यांना धडा शिकवत. या अध्यायाचा संदेश असा आहे की श्रद्धा असेल तर कृपा निश्चित मिळते. संतावर संशय ठेवू नका. स्वामी भक्ताचे रक्षण नेहमी करतात, म्हणून पूर्ण विश्वासाने जपा. दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर श्री स्वामी समर्थ. तिसऱ्या अध्यायामध्ये असे दिलेलं आहे की एकदा एक श्रीमंत आणि विद्वान मनुष्य स्वामीची परीक्षा घ्यायच्या हेतूने आला. त्याच्या मनात अहंकार होता, हे संत खरे आहेत की नाही पाहूच. तो स्वामीसमोर उभा राहिला. काही बोलण्याआधी स्वामी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, अरे, मनात शंका घेऊन आलास, आधी ती दूर कर. तो मनुष्य थक्क झाला. त्याने काही बोलले नव्हते. स्वामीने त्याच्या मनातील विचार ओळखले होते. त्याचा अहंकार क्षणाला वितळला. तो स्वामीच्या चरणी पडला. दुसऱ्या एका भक्तावर मोठे संकट आले होते. घरात आजार, आर्थिक अडचण आणि चिंता. तो रडत रडत स्वामीच्या चरणी आला. स्वामी शांतपणे म्हणाले, भिवू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. काही दिवसात त्यांचे संकट दूर झाले. भक्ताला जाणवले, स्वामी केवळ संत नाहीत, तर साक्षात दयाळू परमेश्वर आहेत. तिसरा अध्याय आपल्याला असा शिकवतो की संतांची परीक्षा घेऊ नका, अहंकार जोडा. पूर्ण श्रद्धेने स्वामीवर विश्वास ठेवा. जो भक्त मनापासून हाक मारतो त्याच्यापर्यंत स्वामीची कृपा नक्की पोहोचते. म्हणून भक्तांनो, पूर्ण विश्वासाने जपा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चौथ्या अध्यायामध्ये असे सांगितले आहे की एक गरीब शेतकरी स्वामीच्या दर्शनासाठी आला. त्याच्या शेतात दुष्काळ पडला होता. पिके वाळली होती. घरात अन्न नव्हते. तो रडत म्हणाला, स्वामी, आता माझा आधार तुम्हीच आहात. स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. काही क्षणांनी म्हणाले, जा, विश्वास ठेव, पाऊस येईल. गावात आकाश निरभ्र होते. लोक हसू लागले. असा कसा पाऊस येणार? पण त्या शेतकऱ्याने शंका घेतली नाही. तो घरी जाऊन स्वामीचे नामस्मरण करू लागला. काही दिवसात अचानक ढग जमले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. त्याच्या शेतात हिरवी पिके डोलू लागली. गावकरी आश्चर्यचकित झाले. त्या दिवशी सर्वांना समजले की स्वामीचे शब्द व्यर्थ जात नाहीत. अध्याय चौथा असा शिकवतो की श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा. ज्याने मनापासून हाक मारली त्याच्या मदतीला स्वामी नक्कीच धावून येतात. म्हणून भक्तांनो, विश्वासाने जपा. दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर श्री स्वामी समर्थ.
अध्याय 5व्यात एक भावस्पर्शी प्रसंग सांगितला आहे. एक स्त्री अनेक वर्षे दुःख जगत होती. तिच्या घरी सतत आजार, आर्थिक संकट आणि मन शांती नव्हती. शेवटी ती रडत रडत स्वामीच्या दर्शनाला आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात श्रद्धा होती. ती काही बोलण्याआधी स्वामी म्हणाले, आई, चिंता करू नकोस, तुझं ओझं मी घेतलं आहे. हे ऐकताच तिच्या मनाला आधार मिळाला. स्वामींनी तिला नामस्मरण करण्यास सांगितले. श्री स्वामी समर्थ हा जप सोडू नकोस. ती रोज भक्तिभावाने जप करू लागली. काही दिवसात तिच्या घरातील संकटे कमी झाली, आजार बरा झाला, आर्थिक स्थिती सुधारली आणि घरात शांतता नांदू लागली. गावातील लोक आश्चर्यचकित झाले, पण त्या स्त्रीला माहिती होते हे सर्व स्वामीच्या कृपेने झाले. अध्याय 5 आपल्याला शिकवतो की नामस्मरणाची शक्ती अमर्याद आहे. श्रद्धेने केलेली प्रार्थना कधी वाया जात नाही. स्वामी भक्ताचे दुःख स्वतःवर घेतात. म्हणून भक्तांना संकट कितीही मोठे असो, विश्वासाने जपा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एक तरुण 6व्या अध्यायामध्ये असं सांगितले आहे की एक तरुण भक्त स्वामीच्या दर्शनाला आला. तो शिक्षित होता, पण आयुष्यात सतत अपयश येत होते. नोकरी मिळत नव्हती, घरची परिस्थिती बिकट होती. तो निराश झाला होता. तो स्वामीसमोर गेला. काही बोलण्याआधी स्वामी म्हणाले, पूर्वीकडे जा, तिथे तुझं कार्य सिद्ध होईल. तरुणाला काही समजले नाही, पण त्याने शंका घेतली नाही. स्वामीच्या शब्दावर विश्वास ठेवून तो दुसऱ्या गावात गेला. काही दिवसात त्याला चांगली नोकरी मिळाली आणि आयुष्यात दिशा मिळाली. त्याला तेव्हा जाणवले की स्वामीची आज्ञा म्हणजेच मार्गदर्शन. दुसऱ्या एका प्रसंगात एका भक्ताने स्वामीचे शब्द दुर्लक्ष केले आणि संकटाला सापडला. शेवटी तो पुन्हा स्वामीच्या चरणी आला आणि क्षमा मागितली. स्वामींनी त्याला माफ करून पुन्हा मार्ग दाखवला. अध्याय 6 आपल्याला शिकवतो की स्वामीच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवा, संतांची आज्ञा पाळा, शंका न ठेवता श्रद्धेने पुढे चला. जो स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचा मार्ग स्वामी स्वतः दाखवतात. म्हणून भक्तांनो, मनापासून जपा. दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर. श्री स्वामी समर्थ.